सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि काँग्रेस भवन बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार ज्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्या आहेत त्यांना गुंगी गुडिया अशा पद्धतीचं संबोधलेलं होतं आणि त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि काँग्रेस भवन बाहेर हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार घालत या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं ही निदर्शनं जी आहेत ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्की काय भूमिका आहे जाणून घेऊयात। बाई काय सांगाल, काय भूमिका आहे? बांगड्यांचा हार आपण घातलेला आहे। जो कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष सपकाळ जो है, इन्होंने हमारे राष्ट्रवादी के नेता राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनीता वहिनी इनके बारे में जो अपशब्द बोला है, उसके बारे में राष्ट्रवादी पार्टी के प्रमुख जो पदाधिकारी की तरफ से, हमारे माता भगिनी की तरफ से और सभी कार्यकर्ता की तरफ से हम कांग्रेस कमेटी के सामने जो प्रदेश अध्यक्ष का जाहिर निषेध करने के लिए यहाँ पर आए हैं। और जो बंगड़ी का जो उन्हें ये पहना गया हार, इसके लिए मैं एक बात कहना चाहूँगा। सुनीता वहिनी हमारे पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष है, आदरणीय अजित पवार साहब की वो जो है घर वाले है, तो वाइफ है। तो दादा का इंतकाल होने के बाद, मैयत होने के बाद राष्ट्रवादी पार्टी की जवाबदारी तो पूरी सुनीता वहिनी के पास आई है। और एक महिला होकर उन्होंने महाराष्ट्र राज्य में, भारत देश में राष्ट्रवादी पार्टी का नेतृत्व कर रहे हैं। और मैं एक बात आपके चैनल के माध्यम से एक बात कहना चाहूँगा। हर इंसान का एक नेचर होता है, स्वभाव होता है शांत स्वभाव का, लेकिन सुनीता वहिनी शांत स्वभाव की है, लेकिन काम करने में एक नंबर है। एक महिला होते हुए भी उन्होंने पार्टी की पूरी भागदौड़ संभाली है। उनके दो लड़कों को हो, पार्टी के पूरे आमदार मंत्रीगण और जो महिला जो कार्यकर्ता सभी को उन्होंने न्याय देने का काम किया है। तो सपकाळ ने जो उनके बारे में अपशब्द कहा है, मैं राष्ट्रवादी पार्टी का कार्यकर्ता होने के नाते से मैं जो कांग्रेस के जो नेता है सपकाळ साहब, उनका जाहिर निषेध करता हूं। और ऐसे वक्तव्य दोबारा नहीं बोलना चाहिए। एक भान रखने को होना, उनको एक हर चीज़ की जानी होना कि नेता पुरुष है, महिला है, या उनका नेचर क्या है, उनका स्वभाव क्या है, ये सोच समझ कर वो जवाब देने को ना। राष्ट्रवादी पार्टी रहंदे, कांग्रेस रहंदे, भाजपा रहंदे, हर पार्टी के नेता टीका टिप्पणी करते हैं, लेकिन निचले स्तर पर जाकर टीका टिप्पणी नहीं करना चाहिए। एक हमारे महिला भगिनी का आदर मान सम्मान करना चाहिए, ऐसा मैं कहता हूँ। फिर से एक बार राष्ट्रवादी पार्टी की जानिब से, सभी पदाधिकारियों की जानिब से मैं सपकाळ का जाहीर निषेध करता हूँ। काय भूमिका आहे, काय सांगाल, कशा पद्धतीनं आपण निषेध करताय? आमची एकच भूमिका आहे, जे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनीताताई वहिनी यांना जी त्यांनी जे अपशब्दानं जे टिप्पणी केलेली आहे काय, त्याचा हा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस पार्टी सोलापूर कार्यालयापुढं बांगड्या घेऊन मोर्चा घेतलेला आहे। आम्ही ह्या बांगड्या त्यांना सप्रेम भेट करण्यासाठी आज आम्ही काँग्रेस पार्टीच्या कार्यालयासमोर आलेलो आहे। एक कर्तृत्ववान स्त्रीला अपशब्दानं संबोध करणं एक मातब्बर पार्टीच्या नेत्याला हे पटत नाही आणि ही शोभत पण नाही। त्यांनी अशी चूक करू नये। ह्या बांगड्या फक्त आज इथं पोस्टरपर्यंत आले द्या, उद्याच्याला आम्ही घरातनं बाहेर काढून हातात घालू आम्ही। हां, आपण पाहतोय खरं तर महिला पदाधिकारी सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। काय निषेध असते, कशा पद्धतीने निषेध करताय आपण? की आमचं राष्ट्रीय अध्यक्षांचे मिस्टर वारल्यानंतर अजून 5 महिने झाले नाहीत, तर तुम्ही त्यांना एवढं संबोधतात खालच्या तराला, हे पहिल्यामुळे तुमच्या राष्ट्रीय काँग्रेसला शोभत नाही आहे आणि तुम्हाला शोभत नाही आहे। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि त्याचं उत्तर ताई वहिनीसाहेब एक 5-6 महिने देतील। ते आता दुःखात आहेत आणि तुम्ही दुःखात त्यांना चिडवत आहे, हे चुकीचं आहे। मूळ म्हणजे कुणाच्या दुःखात असं चिडवू नये कुणी, एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि आत्ता जर शांत नाही बसले तर आम्ही मुंबईत जाऊन त्यांच्या कार्यालयावर आम्ही धडक मोर्चा नेऊ आमचा। आपण पाहतोय महिला पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत। तुम्ही बांगड्यांचा हार घातलेला आहे सपकाळांच्या प्रतिमेला, कशा पद्धतीने निषेध करता आणि काय इशारा असणार आहे? आज मला काय म्हणायचं आहे, महाराष्ट्रातली प्रत्येक महिला ही आई समान आहे, देशाची महिला आई समान आहे। आज हर्षवर्धन दादांनी, आम्ही आज एवढा रिस्पेक्ट करतो सर्वांचाच की आम्ही एका पक्षाचं नेतृत्व करतो आणि दादांनी, स्वर्गीय दादांनी सुद्धा आणि आदरणीय काकासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही असं सर्वांशी आदराने प्रत्येकजण वागतो। तेव्हा यांची पात्रता सोडून बोललेले आहेत, तेव्हा त्या ह्या महिलांना बोललं म्हणजे, आज वहिनी साहेबांना बोललं म्हणजे प्रत्येक
प्रत्येक महिलेला बोलल्यासारखं आहे, तेव्हा हे कधीही या महाराष्ट्रात खपवलं जाणार नाही. हे वरचेवर अशा चुका करत राहतील. त्या निमित्ताने मग बाई बरी ना, आज तुम्हाला आम्ही दादा म्हणून उच्चार करतो, जाहीर निषेध करतोय, माफी मागा म्हणून सांगतोय आणि यांनी माफी जाहीर मागितले पाहिजे, नाहीतर याच्या पुढचं तीव्र आंदोलन करण्यात येईल. आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे तो आक्रमक झालेला आहे. हर्षवर्धन सपकाळे यांच्या प्रतिमेला काँग्रेस भवन बाहेर येत त्या ठिकाणी बांगड्यांचा हार घालत आपला निषेध जो आहे तो हे काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन विनोद उंगाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.